माजी नगरसेविका योगिता आहेर तसेच परिवाराला मारहाण। माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या मुलाला टवाळखोरांकडून शिवीगाळ करत जबर मारहाण करण्यात आली आहे। टवाळखोर संत कबीर नगर येथील असल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गाडी काढण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे। गाडी हळू चालविण्यास सांगितल्याचा राग आल्याने 5 ते 6 जणांच्या टोळक्याने आहेर यांच्या घरावर हल्ला केला। टोळक्याने योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या भावाला व मुलाला मारहाण केली। संबंधित मारहाण करणारे गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। आज आम्ही लग्नाला निघालो होतो आणि मुलगा ऑफिसला निघाला। फक्त घरातनं बाहेर गाडी काढायचं निमित्त झालं। रोजच आम्ही गाडी काढतो। गेले 30 वर्षापासून आम्ही काळेनगरमध्ये राहत आहोत आणि राहत असताना ह्या अडचणी दररोजच येतात, पण आम्ही त्याला दुर्लक्ष करतो। आमच्या शेजारी संत कबीर नगर आहे, त्या झोपडपट्टीवासियांचा आम्हाला नेहमीच त्रास होत असतो, पण आम्ही सोडून देतो काही गोष्टी, चला बाबा जाऊ द्या। पण आज कहर झाला। आम्ही फोन केले, आमच्या शहर अध्यक्षांनी ताबडतोब पोलीस पाठवले। सातपूर पोलीस स्टेशन, गंगापूर पोलीस स्टेशन, सर्व हद्दीतले लोक आले आणि सर्वांनी आम्हाला मदत केली आहे। त्या पद्धतीची मदतही सुरू आहे। अपेक्षा करते की पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येऊन ह्या लोकांना बोलवून पकडून धडे दिले पाहिजे, की जेणेकरून हे पुढे कुठल्याही महिला किंवा कुठल्याही फॅमिलीवर असा प्रसंग येऊ नये। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।